आज दिवाळी आहे आणि राजकीय नेत्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पण हा महत्त्वाचा दिवससुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोपांनी सुरू झालेला आहे. अनेक फटाके फुटत आहे. बाहेर फटाके तर फुटत आहे, पण राजकीय फटाकेसुद्धा वाजू लागलेले आहेत. आवाज नेमका मोठा कुणाचा आहे, हा सुद्धा आताच्या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी सध्या प्रसाद लाड यांच्या घरी आहे. प्रसाद लाडजी, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यंदाची दिवाळी तुमच्यासाठी किती विशेष आहे आणि किती वेगळी आहे? खऱ्या अर्थाने खरं तर मी प्रथमतः आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. ही दिवाळी खऱ्या अर्थाने वेगळी आहे. जे स्वप्न या हिंदूंचं होतं, जे स्वप्न हिंदुस्थानाचं होतं, भारताचं होतं, ते राम मंदिर बनायला जातं आहे. 500 वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण होतं आहे. रामलल्लाची मूर्तीची स्थापना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या 22 तारखेला करतायत. त्यामुळे जे प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आले आणि दीपावली साजरी झाली, त्या प्रभू रामचंद्राची प्रतिमा पुन्हा एकदा तिथे विराजमान होणार आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने हिंदूंसाठी एक आनंदाची आगळीवेगळी दिवाळी आहे. त्याचा मला देखील एक हिंदू म्हणून अभिमान आहे. आणि अशाच प्रकारे माननीय नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीत 9 वर्ष आनंदात, सुखात, समृद्धीत, गरिबाच्या जनकल्याणात, शेतकऱ्यांच्या कल्याणात, महिला युवकांच्या कल्याणात गेली. तशीच अजून पुढची देखील 6 वर्ष निश्चितपणे कल्याणात, आनंदात आणि दिवाळी साजरी करण्यात जातील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कुणाला कोणते कलर सूट होते, कुणाला कोणते नंबर सूट होते, कुणाला कोणती दिशी सूट होते, हे पुरं तुम्हाला कळून घ्यावं बोला तर तुमचे हॉरोस्कोप आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर बोलते. जावा ॲस्ट्रोलॉट ॲप डाउनलोड करा, तुमचे पहिलं कॉल फ्री पावा. नक्कीच. पण जे तुम्ही सत्ताधारी आहात, जे विरोधक आहात, इतकी टीका टिप्पणी तुमच्यावर केली जाते, सरकारवर केली जाते, शिवसेना फोडली म्हणतात, राष्ट्रवादी फोडली म्हणतात आणि बरेचसे टीका टिप्पणी करतात. हे सरकार जाईल अशा अनेक चिठ्ठ्या यापूर्वीसुद्धा त्यांनी काढल्या, आरोप केले. आता देखील ते करताना पाहायला मिळतात. संजय राऊतांनी पुन्हा म्हटलेलं आहे, आऊटघटकेचं सरकार आहे, 31 डिसेंबर नंतर हे सरकार दिसणार नाही. तुम्ही यांना काय म्हणाल? खरं तर राऊतांचा पोपटच उडाला आहे. त्यामुळे राऊतांचा आताचा जो पोपट आहे ते भविष्यवाणी बरोबर सांगत नाही आहे. मीडियाचं ॲट्रॅक्शन स्वतःकडे खेचावं, स्वतःकडे उरलेले आमदार खासदार टिकून राहावे म्हणून सरकार पडणार अशी भविष्यवाणी राऊतसाहेब करतात. आणि आता त्याच्या नादाला आदित्य ठाकरे देखील लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्या या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाही. माननीय एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस, अजितदादांचं हे सरकार अतिशय खंबीर आणि या राज्य सरकारला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. मग ते विकासाच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल, कष्टकऱ्यांच्या माध्यमातून असेल, सातत्याने राज्याचा विकास हाच एक ध्येय धरून हे सरकार चालू आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर न देणं हे मला वाटतं त्यांच्यासाठी योग्य असेल. जरांगे पाटलांनी सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पण त्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिल्या. त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुन्हा एकदा ते जाऊन उपोषणस्थळी बसत आहेत. आणि मीनवाईल भोकरदनमध्ये काही समाजकंटकांनी बॅनर्स फाडले. गावबंदी करावी अशा आशयाचे बॅनर सकल मराठा समाजाने लावले होते. ते बॅनर फाडण्यात आले. तिथले कार्यकर्ते आरोप करत आहेत की ते भाजपने फाडलेत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले. याला काउंटर कसं करणार आहे? कारण जरांगे पाटील थेट आव्हान देत आहेत की जर पुन्हा बॅनर फाडले तर मग मी पाहून घेईन. नाही, मला वाटतं की प्रथमतः तर मी माझे बंधू जरांगे पाटलांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. अशा प्रकारची आव्हानंही राजकारणात केली जातात. खरं तर जरांगे पाटलांना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी लेखी दिलेलं आहे की आम्ही आरक्षण देणार आहोत. त्यामुळे एकदा आरक्षण दिल्यानंतर त्या तारखेपर्यंत त्यांनी गप्प बसावं ही माझी त्यांना एक बंधू म्हणून विनंती आहे. आणि मग राजकीय स्टंट करण्यापेक्षा फक्त मराठ्यांच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गीच लागलेला आहे. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी जाऊन शब्द दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची वातावरण करून, अशा प्रकारचे वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या सणाला, जो सण मराठ्यांसाठी, हिंदूंसाठी आनंदाचा एक वेगळा दिवस मानला जातो, त्या दिवशी अशा प्रकारचे वक्तव्य आमच्या बंधूंनी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे. आणि त्यामुळे वातावरण खराब होतं, गावचं वातावरण खराब होतं, शहरातलं वातावरण खराब होतं, राज्याचं वातावरण खराब होतं. आणि जो त्यांनी आरोप केला आहे त्या आरोपाचे पुरावे असतील तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावे, कारण ते मुख्यमंत्र्यांशी सहजपणे आता बोलू शकतात. त्यामुळे असे खोटे आरोप करण्यापेक्षा एक मराठा नेता म्हणून, मराठा आरक्षणाचा नेता म्हणून
त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं ही माझी त्यांना विनंती आहे. नाही, पण याचा कुठेतरी बाऊ केला जातो असं वाटतं, राजकारण केलं जाते. कारण अरविंद सावंत आहेत खासदार, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की सरकारमध्येच काही अनाजी पंत बसलेले आहेत, त्यांच्यापासून जरांगे पाटलांनी सावध राहावं, मराठा आरक्षण सरकार काही देत नाही. अरविंद सावंतांना तो सांगण्याचा अधिकार नाही. त्यांचे मालक घरात बसून होते 2.5 वर्ष, ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. माझं तर तमाम मराठा समाजाला विचारणं आहे की आपण हा प्रश्न उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना का विचारत नाही. मी वेळोवेळी हा विषय सांगितला आहे की 60 वर्षाच्या इतिहासात काँग्रेसमध्ये किमान 6 ते 7 मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. माननीय देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं. उद्धवजींच्या कारकिर्दीत ते सुप्रीम कोर्टमध्ये बाद ठरवलं. परंतु उद्धवजींना कोण प्रश्न विचारायला जात नाही. मग या सर्व करण्याच्या मागे करता करविता कोण आहे? हा बांद्र्यातून आहे का बारामतीतून आहे? याचा देखील विचार जनतेने करायला पाहिजे. आणि जे अरविंद सावंत म्हणतात नानाजी पंतांबद्दल, तर अरविंदजी मला तुम्हाला सांगायचं आहे, कदाचित तुम्ही बोलताना चुकला असाल. तुम्हाला नानाजी पंत हे तुमच्याच घरातले जे सकाळी टी व्हीवर येऊन बोलतात त्यांच्याबद्दल बोलायचं असेल. कारण ज्या पद्धतीने नानाजी पंतांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला, तशा प्रकारचा मातोश्रीचा इतिहास आणि बारामतीकरांचा इतिहास बदलण्याचं काम ज्या राऊतांनी केलं ते अनाजी पंत तुमच्याकडे बसलेले आहेत. त्यामुळे अनाजी पंत कुठे आहे ते शोधण्याची महाराष्ट्राला, राज्याला, देशाला गरज नाही आहे. ते जिकडे आहेत तिकडे माहिती आहे. तर फक्त अरविंद सावंतांची हिंमत होत नाही आहे की त्यांचं नाव घेऊन बोलण्याची. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. भविष्यात कधी पुनरावृत्ती होईल असं वाटतं? भाजप आणि UBT पक्ष त्यासोबतच शिवसेना एकत्र येतील असं काही चित्र? बघा, या गोष्टी राजकारणात कधी कुठली गोष्ट होते कधी होत नाही याबद्दल कोणीच सांगू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीबद्दल वक्तव्य केली, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, माननीय अमित शहा असतील, यांचा जो अनादर केला, ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, ह्या सर्व पार्श्वभूमी पाहता मला वाटतं की आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज कधीच लागणार नाही. त्यामुळे उद्धवजी आणि आता पक्ष किती दिवस राहील, किती वर्ष राहील, 2024 नंतर कळेल. त्यामुळे आमदार किती, खासदार किती, पक्ष किती, पक्षसंख्या किती, आधीच सुप्रीम कोर्टाने, इलेक्शन कमिशननी त्यांची काय परिस्थिती आहे ही दाखवून दिली आहे. त्यामुळे या बाबतीतला निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठी करतील. पण भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवरती देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सक्षम आहे. देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अजून ताकदवर होण्याचं काम करते. उद्धव ठाकरे काल मुंब्र्यात गेले होते. जो काही हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्रानं, देशानं पाहिला, ते म्हणतात की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही बुलडोजर फिरवणार. तुम्हीच शब्द वापरला तो योग्य होता, हाय व्होल्टेज ड्रामा. उद्धव ठाकरे फक्त ड्रामा करायला गेले होते. काल नितेश राणे जसं म्हणाले की बंटी बबली पोचूच शकले नाहीत. याच्या मागे कोण आहे, कशा पद्धतीतले ड्रामा करतायत, ह्या अगोदर उद्धव ठाकरे किती वेळा घरातून बाहेर पडले आणि दिवाळीच्या तोंडावरती ठाणेकरांचा त्रास देण्यासाठी, ठाणेकरांची दिवाळी खराब करण्यासाठी, खरा तो त्यांचा केविलवाणा प्रामाणिक प्रयत्न होता. पण तो प्रामाणिक प्रयत्न त्यांचा यशस्वी होऊ शकला नाही, कारण जनताच नव्हती. आलेली लोकही भाडोत्री होती. त्यामुळे एकनाथरावजी शिंदेंच्या शिवसेनेने, म्हणजे खऱ्या बाळासाहेबांच्या आणि खऱ्या धर्मवीर आनंद दिघेंच्या शिवसेनेने काळे झेंडे दाखवल्यानंतर त्यांना पळून जाण्याशिवाय दुसरा काही मार्ग उरला नव्हता. त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा काल करायचा जो प्रयत्न केला तो दिवाळीतला फुसका बार निघाला. हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. शेवटचा प्रश्न आहे, दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्या विरोधकांना तुम्ही कशा द्याल? दीपावली हा सण सर्व राग, द्वेष, मत्सर आणि लोभ हे सर्व विसरून दुश्मनाला देखील शुभेच्छा देण्याचा हा सण असतो. आणि मी तर मानतो की राजकारणातलं वैर हे फार थोड्या काळासाठी असतं. ते राजकीय वैर असते, वैयक्तिक वैर नसतं. त्यामुळे माझ्या आयुष्यात वैयक्तिक असा माझा कोण वैरी नाही आहे. पण तरी देखील समोरून कोण मला वैरी मानत असेल तर त्याला देखील मी दीपावलीच्या आनंदमय शुभेच्छा देऊ इच्छितो. त्याचं आरोग्य, धनसंपत्ती, घराचं कुटुंब, परिवार, त्याच्या इच्छा या सर्व पूर्ण होऊ दे, तो सुखी समृद्धी राहू दे, ही मी ईश्वरचरणी, साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांनाच, तमाम जनतेला, महाराष्ट्रातल्या, देशातल्या तमाम जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रसाद लाड यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. अरविंद सावंत यांना देखील सडेतोड उत्तर दिलेलं आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना देखील सडेतोड उत्तर दिलेलं आहे. दीपावलीच्या शुभेच्छा अनोख्या वेगळ्या पद्धतीनं त्यांनी दिलेल्या आहेत.
आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त राजकीय फटाके कोणत्या पक्षाकडून वाजवले जाणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.